उपोषणाच्या संदर्भातला नेहमीचा एक प्रश्न असतो. तुम्ही म्हणताय की फार मोठा काळ झाला कुठल्या शेअर बाजारामध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालंय. भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी, उद्योगपती, राजकारणी हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत. यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारतायत. माहिती आहे, तिसरी टर्म देशसेवेसाठी, तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी. मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी. हे आता स्पष्ट झालेलं आहे. शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना. अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत, त्याच्यावर बोलले नाहीत. ते अजूनही शेअर बाजारावर बोलतायत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा, हे कॉर्पोरेट, उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आहे. आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही, हे परत सांगतोय. संविधान बदलण्याची भाषा करणारे काल संविधानासमोरच नतमस्तक झालेलं चित्र पाहिलं. नाटक आहे, ढोंग आहे. लोकांनी त्यांना झिडकारलं. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधानची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली. त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो. भूपेश बघेल बोलतायत की हे सरकार 6 महिने ते 1 वर्षामध्ये पडणार आहे. हे सरकार खरोखर टिकणार नाही. भूपेश बघेल आता बोलतायत, हे मी निकाल लागल्यापासून म्हणतोय, हे सरकार टिकणार नाही. कोणी काही करू द्या. हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे, अमित शहा नाही माहिती आहे. त्यांचे चेहरे बघा, त्यांचा चेहरा सांगतोय. म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा, आपल्याबरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा, लाखो, करोडो, हजारो, शेकडो कोटीला देशाला चुना लावायचा, हे आमचं धोरण दिसतंय.